सन्मान करूयात आदरणीय गणेशभाई समेळ यांचा। सचिन आहे मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल सोहम राणे, बोरिवलीचा वंडर बॉय, पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे। दर्जेदार चेंडू आणि ज्याच्यावरती अगदी त्याने दुसरा बॉल हाताळला आणि विकेट प्राप्त केली आहे। बॅक टू द पॅव्हेलियन। साथीदार अर्थातच प्रत्येक गावामध्ये आवडीनं घेतलं गेणारं नाव म्हणजेच गणेशभाई समेळ, सर्वांचे लाडके भाई। अर्थातच गणेश काका आपलं या आरके चषका दरम्यान हार्दिक स्वागत आहे, आपण आलात त्याकरिता आपले मनपूर्वक आभार। यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय, मी विनंती करतोय एलवडे गावचे सुपुत्र आदरणीय मनोजभाई सावंत यांना आपण यायचं आहे। निजामपूर विभाग प्रमुख शिवसेना शिंदे गट आदरणीय मनोजभाई सावंत यांचा आपण सन्मान करतोय। पुढचा मी हा सन्मान करण्याकरिता विलासजी अंबिके आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। विलासजी अंबिके निजामपूर विभागातील आणखीन एक राजा माणूस, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून उपस्थित राहणारे आदरणीय मनोजभाई सावंत यांना मायेची आपुलकीची शाल, सोबतच या आरके चषकाचं गोड आठवण ठेवणारं स्मृतिचिन्ह आरके मित्रमंडळाच्या वतीनं। धन्यवाद मनोज काका, आपण देखील आलात, आपले देखील मनपूर्वक आभार। यानंतर आपले मोठे बंधू मनोज सावंत यांच्या पावलावरती पाऊल ठेवत प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रगण्य, क्रिकेटमध्ये प्रत्येक लीग मध्ये ज्यांचा संघ आवडीने अव्वल स्थानी सातत्याने असतो, अशा आयुष्या फायटरचे संघ मालक आदरणीय मंगेशभाई सावंत यांचा पुढील सन्मान आपण करतोय। सातत्यानं क्रिकेटला पाठीराख पाठबळ देणारे आणि एलवडे ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मंगेशभाई सावंत यांचा सन्मान करण्याकरिता मी आरके मित्र मंडळाला विनंती करतोय। आदरणीय सुमित रणपिसे, सोमदत्त मोतीराम मुतेकर यांना आपण पाहतोय मायेची आपुलकीची उबदार शाल। बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री। सोहम राणे बोरिवलीचा वंडर बॉय हा किताब त्याच्या नावावरती आलाय। नुकताच आपण पाहिलं दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी मध्ये या खेळाडूला बोरिवलीचा एक उद्योन्मुख आणि वलयांकित असा खेळाडूचा पुरस्कार त्याच्या नावावरती येत असताना पाहायला मिळालाय। 3 ला पहिला फलंदाज बाद झाला। शुभ मैदानाच्या आतमध्ये चेंडू मैदानाच्या दिशेने बाउंड्री लाईन वरती, इथे झेल कंप्लीट होऊ शकलेला नाहीये। काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाउंड्री लाईन वरती। राज गोठणकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला। ॲथलेटिझम आवडला असेल तर राज गोठणकर साठी टाळ्या होत्यात मित्रांनो। काय बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग त्याने केली आहे। कालच मला राज गोठणकर आणि जयदीप बोंडिलीची आठवण झाली होती। कालच मी विचार केला होता राज गोठणकर जिथे एक टक्कर झाली होती आणि इजाज कुरेशी आणि राज गोठणकरची आठवण मला कालच निश्चित झाली होती आणि राज गोठणकर आलाय। फलकावरती धाबा 5 बनल्यात। सोहम राणे पुढचा बॉल ओव्हर विकेटने, यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। शुभम जाधवच्या बॅटमधून षटकार। वरती हल्ला, संघाची धावसंख्या 11, 11 ऑन दी बोर्ड आहेत। दिनेश लाड स्पोर्ट फाउंडेशन साठी सातत्याने लेदर बॉल चांगल्या दर्जाचा खेळताना पाहायला मिळतो। आगामी कालावधीमध्ये मुंबई प्रीमियर लीग देखील सोहम राणे खेळताना पाहायला मिळेल। त्याच्यावरती हल्ले चढवल्यात हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल। एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते। एकंदरीत 12 बनलेल्या पाहायला मिळाल्यात। 12 आणि बोट 12 धावा धावलकावरती आहेत। सोहम राणे पहिले चढ गाठा होते बोरिवलीतील। एकंदरीत हा संच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। लोकल बॉईज बोरिवलीतील आणि सातत्याने चांगले क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। 12 बनल्यात। यावेळेला बॅटची लिडिंग एज, कॅच ड्रॉप। सचिन काटकर गेले अनेक वर्ष मुंबईच्या चेंबूरचा घाटल्याचा हा खेळाडू सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालाय।
माहुलगाव त्याचा झेल इथे ड्रॉप झालेला पाहायला मिळालाय. सचिन काटकरला जीवदान. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप. धावफलकावरती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चेक. सर थांबवतो, आपणास दिलगिरी व्यक्त करतो. चला पुढील सन्मानाकडे वळतोय. मी ज्या ठिकाणी आमंत्रित करेन शिरवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा रायगड जिल्हा नाभिक संघाचे सन्माननीय सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेंद्रभाई पालांडे यांना मी आमंत्रित करतोय व्यासपीठावरती. त्यांचा सन्मान आपण पुढे आर के मित्रमंडळाच्या वतीने करतोय आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय नरेशजी साळुंके आणि भरतजी रणपिसे आपणा दोघांना आपल्या शुभ हस्ते आपण आमच्या शिरवली गावचे सद्गृहस्थ आदरणीय सुरेंद्रभाई पालांडे मायेची आपुलकीची उबदार शाल सोबतच आर के चषकाचं हे स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा करतोय सन्मान. धन्यवाद भाई, आपण देखील आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पुढील सन्मानाकडे वळतोय चासगावचे सुपुत्र आदरणीय विनोदजी ठुले साहेब. प्रथम क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय ते आमचे दाते आदरणीय विनोदजी ठुले साहेब यांचा आपण पुढील सन्मान करतोय. मी विनंती करतोय विनोद दादा ठुळे आपण व्यासपीठावरती यायचंय. आपले मोठे बंधू संतोष दादा ठुळे यांच्या पावलावरती पाऊल ठेवत प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा आवर्जून सहभाग असतो असे विनोद दादा ठुळे यांचा आपण व्यासपीठावर करूया सन्मान. बॅक टू क्रिकेट. देवराज लाड. पहिलाच बॉल जिथे विकेटच्या मधोमध आपटला होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये झेल टिपण्यात आलाय तुषारच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का. शुभम जाधव बाद. वळतोय ज्या ठिकाणी आणखी एका ठुळे बंधूंना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आदरणीय मनोजजी ठुले साहेब आपण यायचंय. आपला देखील सन्मान आर के चषकाच्या वतीने केला जाणार आहे. आर के मित्र मंडळाच्या वतीने केला जाणार आहे. सासगावचे आणखीन एक सदग्रहस्थ आर के चषकाकरिता सातत्यानं ज्यांचं सहकार्य असतं सासगावातील या सदग्रस्तांचा करूया आपण सन्मान. आदरणीय राहुल दाबेकर आणि प्रवीण अंबिके आपण दोघांना विनंती करतोय की हा सन्मान आपण करायचं आहे. आदरणीय मनोजजी ठुले साहेबांचा मायेची आपुलकीची उबदार शाल महाराष्ट्राचं महावस्त्र तथा आर के चषकाची गोड आठवण ठेवणारं हे स्मृतिचिन्ह देऊन आपण करूया सन्मान. आदरणीय मनोज दादा ठुले यांचा आमच्या आर के मित्रमंडळाच्या वतीने केला जातोय हा सन्मान. धन्यवाद मनोज दादा. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. मी आमंत्रित करतोय आदरणीय संतोषजी बोरकडे साहेब यांना. त्यांचा देखील व्यासपीठावरती आपण करूया सन्मान. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. चला जाऊया क्रिकेटकडे पुन्हा एकदा. स्कोर कार्ड वरती 12 बनलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. चेतन घरात पहिलाच बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. अगदी अफलातून कॅच इथे पाहायला मिळालाय. धावता झेल अगदी उत्तमरित्या टिपला. फुलंदाज बाद. वरती 2 विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 12 बनल्यात. मृणाल वर्सोलकर नवीन बॅटर मैदानावरती येतोय. मागील एक षटकारावरती एक झेल टिपण्यात आला होता. आर के स्पोर्टच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रकाश यशवंत गावडे. खरं तर गावडे काका गेले 2 दिवसात मध्ये आमच्या सोबत आहेत आणि त्यांचे चिरंजीव नाही काका हरलेच नाहीत आणि हल्लेही नाही आणि हरलेही नाहीत. गेले 15 वर्ष सातत्याने आमच्या सोबत आहेत. परंतु एक बाब आहे काकांची की गुणलेखन गुजरातीमध्येच करतात. त्यामुळे आज त्यांना रिटायरमेंट देण्यात आली आहे गेले 2 दिवसामध्ये.
फलकावरती धावा 12 बनलेल्या आहेत. 100 रुपयाचं कॅश प्राईज मात्र आर के स्पोर्ट्सच्या माध्यमातून आलंय. प्रकाशजी आपण हा झेल टिपलात, कॅश प्राईज तुम्हाला देण्यात येईल. फलकावरती 12 बनलेले आहेत. मृणाल वर्सोलकर मैदानावरती दाखल झालाय. पुढचा बॉल, आणखीन एक सफलता, विकेट हॅट्रिक. खुल्या गटाच्या सामन्यांमध्ये जिथे पहिला खेळाडू गोलंदाज देवराज लाड याच्या नावावरती विकेट हॅट्रिकचा कारनामा मृणाल वर्सोलकर आला आणि तसाच गेलाय बाद. पुढील सन्मानाकडे मी वळतोय, ज्या ठिकाणी या सर्व मान्यवर मंडळींना माणगाव ते सुरत असं सुखरूप प्रवास करण्याकरिता ज्यांचा हातखंडा राहिलाय, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते म्हणून येलवडे गावातून सध्या उभरता तारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे नितेश शिंदे यांचा आपण नितेश सावंत यांचा आपण करूया सन्मान. मी विनंती करतो नितेशजी आपण देखील यायचंय. आर के चषकाच्या वतीने आपला देखील सन्मान केला जाणार आहे. नितेशजी व्यासपीठावरती येथील, त्यांचा सन्मान आर के मित्रमंडळाच्या वतीने केला जाणार आहे. वेलकम इन सुरत. जय सोनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. 12 धावा फलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. जय सोनी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सचिन काटकर केवळ नॉन स्ट्रायकर एंड वरतून पाहतोय. आपण स्ट्रायकर एंड कडे कधी जाणार, एका मागोमाग एक धक्के लागलेले पाहायला मिळालेत. देवराज काय गोलंदाजी केली आहे त्याने, एक ब्रिलियंट स्पेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उजव्या हस्तीच्या बाहेर वारंवार चेंडू तो ठेवतोय. विकेट त्याने प्राप्त केले. त्यावेळेला ड्रायव्हिंग लेन वरती होता जय सोनी. सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 13 धावा फलकावरती आहेत. सचिन काटकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर गेले अनेक वर्ष बंड्या बॉयज या टीमसाठी या खेळाडूचा खेळ सर्वाधिक महत्वाचा राहिला. आघाडीला येत असताना या खेळाडूने नेहमी चांगल्या दर्जाची बॅटिंग केलेली आपण पाहिलेली आहे. फलकावरती धाबा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. 13 ऑन दी बोर्ड. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या हस्तीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या वाक्याच्या बाहेर. सचिन काटकरच्या बाट मधून आलाय हा चौकार. स्कोर कार्डवरती धाबा जिथे मात्र या चौकाराच्या बरोबरीने 17 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. फ्लड लाईट्स ऑन होऊ लागल्यात, कारण जिथे आता मात्र कृत्रिम प्रकाशाकडे आपण बघणार आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती एकंदरीत जिथे 17 बनलेल्या आहेत. या षटकामध्ये धावा तितक्याशा आल्या नाहीत. विकेट तरकाने जास्तीचे भरले गेले. हलक्या हाताने सॉफ्ट हँड बॅकफुटला केवळ इथे मात्र आपण पाहिलं रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा बनल्यात त्या केवळ आणि केवळ 17. फलंदाज बाद झाले एकंदरीत 4. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानावरती टॉस जिथे मात्र हरल्यानंतर प्रथम बॅटिंग बाटायला आली आणि बॅटिंग करत असताना VK18 स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या आहे 17ला 4. थँक्यू. त्यांच्या सोबत राकेश वालेकर, संदीपजी सावंत आणि राकेश वालेकर. संदीपजी सावंत आणि राकेशजी वालेकर यांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती. त्याचबरोबर एपेक्स स्पोर्टचे सन्माननीय सुनील भाई आपण देखील यायचे. आपला देखील सन्मान होणार आहे व्यासपीठावरती. आदरणीय आर के अर्थातच रुपेशजी कोंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय संदीपजी सावंत. थँक्यू. त्यानंतर पुढचा सन्मान राकेशजी वालेकर यांचा.
आणि अपेक्स स्पोर्टचे सन्मान्य सुनील भाई यांचा देखील आपण सन्मान व्यासपीठावरती करतोय. या सुनील भाई आपलं देखील स्वागत आहे. चला जाऊया क्रिकेटकडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. बॅक टू क्रिकेट. सोहम राणे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर अगदी वेगाने. सोहमचा नुकताच उल्लेख मी केला होता ज्या रीतीने तो गोलंदाजी करतोय मुंबई प्रीमियर लीग. सोहम राणे बोरिवलीचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दिनेश लाड स्पोर्ट्स अकॅडमीसाठी सातत्याने क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळणारा आणि वेगवान गोलंदाज सोहम लाड. यावेळेचा बॉल फटका बसला. जय सोनी इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. काय एफर्ट्स पाहायला मिळाले होते. अगदी अप्रतिम या पद्धतीने एफर्ट्स पाहायला मिळाले. जर या पद्धतीचे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. सोहम राणे काय प्रयत्न. स्ट्रेचेबल पाहायला मिळाला. फ्लेक्झिबल बॉल डिलिव्हर्ड केला. मागे निघाला आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून अप्रतिम होते. एक्सिलेंट एफर्ट. बाबी जेवढ्या आपण पाहतो ना सोप्या नाही आहेत. बॉल डिलिव्हर्ड करणं, पुन्हा मागे निघायचं आहे, बॉडीचं संतुलन, त्यासाठी जिथे फ्लेक्झिबल नेहमीच चांगली बॉडी असावी लागते, फिजिकल फिटनेस चांगली असावी लागते. सर्वाधिक मोठी बाब जिगरा तुमचा मोठाच असावा लागतो. जय सोनी गुजरात मधला एक बहारदार खेळाडू, भुजला बिलॉंग करणारा जय सोनी मैदानावरती आहे. त्याचा झेल. कमी गतीचा बॉल मनगट वळवली आहेत. केवळ दिशा दिली जिथे सचिन काटकरच्या बाटमधून येतोय हा चौकार. बिलॉंग करणारा आणखीन एक प्रचंड प्रतिभा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर बॅटिंग करतोय. 23 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. सोहम राणे वेग चांगला आहे त्याच्याकडे. अगदी फिंगर देखील चांगल्या रोल केल्या होत्या. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला परंतु तो फुलटोस गेला. यावेळेला फटका बसलाय. सोहम राणे स्वतः चेंडूच्या खाली येतोय. झेल त्याने टिपला. आणखीन एक धक्का. बोल्ड अँड कॉट. 5वा फलंदाज बाद. हॅलो हॅलो. विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळालाय. विजय घाणेकर सरपंच मैदानाच्या आतमध्ये येतोय. विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. विकेट मिळवली आहे सोहम राणे. आणखीन एक सफलता इथे आली आहे. लोअर फुल टू बॉल ऑन साईडला टर्न केला. पहिल्याच बॉलवरती सरपंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सोहम राणेवरती हल्ला चढवलाय. काय फटका पाहायला मिळाला. सरपंच मैदानावरती आलेत. कोणताही दबाव आपल्यावरती येऊ दिला नाही. मागील बॉलवरती विकेट गमावली आहे परंतु त्याचा कोणताही दबाव त्याच्यावरती आलेला नाही आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑटोमॅनचा वापर चांगला केला. ऑन साईडला टर्न केला आणि षटकार त्याने ठोकलेला पाहायला मिळतोय. सोहम राणेवरती हल्ला इथे करण्यात आलाय. पुढचाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती स्ट्रोकसाठी. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत 30 धावा धावलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाले. टॉप ऑर्डर तितकीशी कारगर साबित राहिली नाही. निखिल पारवे असेल, सचिन काटकर,
शुभम जाधव, चेतन घरत, मृणाल वर्सोलकर असे मातब्बर फलंदाजांना माघारी परतवल्यानंतर मैदानावरती सोहम राणे ज्या रीतीने गोलंदाजी करतोय, देवराज लाडनी चांगल्या रीतीने प्लॅटफॉर्म इथे उभं केलेला पाहायला मिळाला होता. विकेट प्राप्त करण्यात आल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जय सोनी मैदानावरती अजूनही तळ टुकून उभा आहे. हा बॉल अवांतर स्वरूपाचा येतो, अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एक्स्ट्रा रन आली आहे अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 31 बनल्यात. 31 ऑन दी बोर्ड आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. मॅच एक चांगल्या दर्जाची मैदानावरती पाहायला मिळते आहे. सामना एक तुल्यबळ लढत, कारण ही दोन्हीही संघ तितकेसे चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळणारे आणि मातब्बर खेळाडूंच्या यादीतील हे खेळाडू आहेत. सामना चांगला पाहायला मिळणार. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल यात मात्र शंका नाही. पुढचा चेंडू यावेळेला हाफ फॉर्म जॅक करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल बाउंड्री लाईन वरती, तिथे मात्र आपण पाहतोय पेट्रोलिंग करत असताना एकेरीच्या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळतात. 33 आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 11च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळतात. 33 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. लॉस ऑफ 5 विकेट्स. 33ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. बॉलिंग वरच्या दर्जाची झालेली पाहायला मिळाली. 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11चा करंट रन रेट. प्रत्येक षटकागणित 11 धावा देखील आल्या आहेत, परंतु चिंतेची बाब ही आहे की विकेट गमावलेल्या आहेत. 5 फलंदाज बाद झाले. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. 5 फलंदाज बाद झाले. 33 धावा एकंदरीत धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलेला आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येईल. अर्जुन आडेला इन्व्हाइट करण्यात येत आहे आणि खेळ गुंचपुरा असा गोलंदाज. अगदी 2 षटक हाताळलेले आपण एका बाजूला तुम्ही जर विचार केला तर सोहम लाडने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. अगदी दुसऱ्या षटकाचा विचार केला जिथे देवराज लाड आले, त्यांनी 5 धावा आणि 3 विकेट आपल्या नावावरती नोंदवल्या होत्या. परंतु अगदी त्याच वेळेला तिसऱ्या षटकामध्ये सोहम राणेला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आला आणि एकंदरीत मागील षटकाचा विचार केला 17 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन आडे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लांबवरचा रनअप आहे त्याचं. स्ट्राईक रेंजला जिथे मात्र अजूनही विजय घाणेकर सरपंच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने ते बॅटिंग करतात. 21 मिनिटं झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. फिल्डिंग टीम आपल्याला पेनल्टी तर लागलेली आहे. हे षटक अजूनही बाकी आहे. 21 मिनिट्स घेतलेत तुम्ही. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायच्या होत्या. लक्ष वेधून फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पेनल्टी स्वरूपामध्ये शेवटच्या षटकामध्ये जेवढा वेळ जास्त जाणार तेवढे खेळाडू आतमध्ये घ्यावे लागतील 38 सर्कल मध्ये. चला घाई करा. चला घाई करा. मी वारंवार लक्ष वेधतोय. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन आडेला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. पहिला चेंडू अफलातून स्ट्रोक. बॅटच्या अगदी मधोमध आला. रडार मध्ये आला. फेकून दिले विजय घाणेकर. सरपंच मुरुड तालुका तळेखार गावाचे सरपंच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. वसईच्या विरारमध्ये आणि अगदी नारंगीच्या मैदानावरती सातत्याने या खेळाडूला अनेक वर्ष आपण पाहिलं. अनेक मैदान सातत्याने तो गाजवतोय. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं 39 बनलेल्या पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल अर्जुन. पुढचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं मिळालंय. सिंगल मिळते. केवळ एकेरी धाव. अर्जुन आडेच्या बाबतीत एक गोष्ट खासियतीने घडली. पहिला बॉल मला वाटतं सीमारेषेवरून त्याने रनअप घेतला होता. जसा षटकार आला तो 38 सर्कल मध्ये आला रनअप साठी.
ही गोष्ट ना वाखाणण्याजोगी राहिली, कारण पहिला बॉल रडारमध्ये आला आणि लांब लचक त्याच्या इथे विजय घाणेकरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. जय सोनी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. चर्चा सातत्याने संपूर्ण गुजरातभर या खेळाडूची होते. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय, उंच आणि तितकासा लांब, जय सोनीच्या बॅटमधून षटकार. सोनी जसे फ्लड लाईट्स ऑन झाले आणि आता मात्र जय सोनीची बाट बोलायला लागली आहे. षटकाराच्या बरोबरीने 46 धावा, 46 ऑन दी बोर्ड, 46 बनल्यात. यावेळेला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नसीब भी हमेशाही बहादुरों का साथ देता है. चौकार येतोय जय सोनीच्या बॅटमधून. VK18 स्पोर्ट्स या टीमचं अर्धशतक, 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 50 धावा धावफलकावरती जय सोनी मैदानावरती आता मात्र तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. पुढचाच बॉल काटा बदलला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पडल्यानंतर बाहेर निघाला होता, वेगाने टाकला. इथे मात्र चांगला चेंडू म्हणता येईल अर्जुन आडेचा. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला आणि अधिकचा बाहेर देखील निघाला. मुवमेंट प्राप्त झाली होती या बॉलला. चांगल्या ढाटणीचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. कमबॅक करणं ही सर्वाधिक महत्वाची बाब होती आणि इथे कमबॅक केलाय. कमबॅक बेटर दॅन सेटबॅक आणि कमबॅक चांगलं झालंय. चांगल्या ढाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला फटका बसलाय, चेंडू उंच गेलाय, लांब नाही, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चुकीचं, कॅच ड्रॉप जय सोनी रनआउटच्या स्वरूपामध्ये. कॅच ड्रॉप झाली, परंतु पुढचाच इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये जय सोनी बाद. एक महत्वाचा बॅटर होता, ज्या रीतीने तो इनिंग जिथे साकारत होता, किंबहुना त्याचा बॅटचा फ्लो, धावा बनवण्याची क्षमता चांगली त्याच्याकडे पाहायला मिळाली होती. धावफलकावरती धावा 51 आहेत. वैभव पाटील नवीन बॅटर, उरणच्या कंठवलीचा खेळाडू बॅटिंगसाठी. चला घाई करा, फिल्डिंग करणारा टीम, पेनल्टी आहे तुम्हाला. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर कमी लावायचा आहे. फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपलं लक्ष वेधू. बोरिवलीकर, आरजू 11 बोरिवली, अंपायर्स आम्ही आपलं लक्ष वेधू. एक 38 सर्कलच्या बाहेर कमी लावावं लागेल. 5 नव्हे तर 4च सेवायच्या बाहेर. वैभव पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कंठवली गावाला बिलॉंग करणारा, वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा एक अष्टपैलू खेळाडू. अगदी त्याची बॉलिंग आणि त्याच वेळेला त्याच्या बॅटिंग नेहमीच चर्चेचा विषय राहतो. संचित कोळी येतोय गोलंदाजी मार्कवरती. हे देखील चर्चेतील नाव आहे. सातत्याने युवा क्रिकेट वर्गामध्ये चर्चेचा विषय राहतो. सातत्याने संचित कोळीला आपण पाहिलं. एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून सातत्याने तो खेळत असताना पाहायला मिळत असतो. 38 सर्कलच्या बाहेर केवळ 4च तुम्ही तैनात करू शकता. पेनल्टी आहे. 27 मिनिटं झाले, 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. थोडी घाई करा, 7 मॅचेस बाकी आहेत. थोडी घाई करा, 27 मिनिटं गेले, 4 ओव्हर झाल्यात. आरजी 11 बोरिवली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा संचित कोळीला आपण पाहतोय. जिथे धावगतीवरती लगाम लगावण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलंय. उमेश यावेळेला फटका विजय घाणेकरच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
त्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. प्रामाणिकपणे कष्ट करतोय मैदानावरती विजय घाणेकर. 3 षटकार 2 सिंगल 20 वरती तो नॉट आउट. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग. मिस फिल्डिंग झाली आहे. त्याचा फायदा उचलण्यात येईल. सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 58. 58 ऑन दी बोर्ड आहेत. 58 धावा धावफलकावरती बाला मिळाल्यात. धावफलकावरती 58 आहेत. धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. संचित कोळीला आपण बाद गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल उसळी घेणारा बॉल अप्पी शोता पनिश केलाय. वैभव पाटील च्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कातील वैभव पाटील षटकार आला त्याच्या बॅट मधून. षटकाराला संघाची धावसंख्या 64 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. उमेशजी शेलार यांचा आम्ही विशेष करून या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने कौतुक करतो आहोत. संपूर्ण समर्पण आरके स्पोर्टच्या माध्यमातून कोणी जास्तीचं दिलं असेल ना तर त्यामध्ये उमेश शेलार आहेत. मला वाटतं गेले 3 रात्रीमध्ये ते झोपलेली नाही आहेत. नाही, एक विशेष सन्मान त्यांचा व्हायलाच हवा. धावफलकावरती धावा 64 बनल्यात. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका. मोठा प्रहार इथे पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैभव पाटीलच्या बॅटमधून षटकार. आगामी कालावधीमध्ये अनेक स्पर्धा येत आहेत. राधे एंटरप्राइजेस चिरलेने नुकतीच स्पर्धा अनाऊन्स केली. वैभव पाटील मला वाटतं आता मात्र बॉलिंग सोडून बॅटिंगच करणार. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. षटकार आले 2. संघाची धावसंख्या 70 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 70 रन्स ऑन दी बोर्ड. वैभव पाटील 2 बॉल 2 मोठे प्रहार. संचित कोळीच्या अगेन्स्ट षटकार येत असताना पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती वेगाने 70 बनल्यात. 70 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. टॉप डिसमिसल. आणखीन एक धक्का लागलाय. वैभव पाटील महत्वाचा बॅटर. ज्या रीतीने तो रंगात आला होता. रंग भरले होते या सामन्यामध्ये. तो बाद. तो टेम्पो 11 भवानी सरकार आणि टेम्पो 11. चला दोन्ही टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या. भवानी सरकार आणि टेम्पो 11 टॉस साठी या. चला त्वरित. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विजय पवार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. विजय पवारला आपण पाहतोय. अमराई कर्जत. यावेळेचा कुलातला बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन जोखीम भरी होती आणि इथे जोखीम पत्करली विजय घाणेकरने. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. पूर्वार्धाचा खेळ संपला. 71 बनला. 71 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला आपण लक्ष देतोय. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल भवानी सरकार आणि टेम्पो 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर. 71 बनल्यात. 72 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आपण करतो आहोत. पहा, इथून पुढे कोणतेही पारितोषिक जी काही स्वीकारली जातील ते कॅश स्वरूपामध्ये इथे आणून द्यावे लागतील. आणि आयोजकांनी आरके स्पोर्ट्सने आरके मित्रमंडळाने सांगितलंय स्पर्धा मानाची आहे.
पारितोषिकामध्ये बढोतरी करण्यात आली आहे. किमान 500 रुपयाची पारितोषिकं तुम्ही लावा आणि ते इथे आणून द्या, तरच अनाउन्समेंट होईल, कारण स्पर्धा मानाची आहे. पुढील मॅच इम्पॉर्टन्स आहेत. याकडे लक्ष वेधूयात. कोणालाही मी दिलगिरी व्यक्त करेन. याकडे लक्ष वेधूयात. पुढचा सामना 4 षटकांचा आहे. याकडे लक्ष वेधून टॉस करण्यात येतं. टेम्पो 11. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. टेम्पो 11 आणि त्याच्या अगेन्स्ट भवानी सरकार. या पण टॉस करत आहोत. भवानी सरकार आवाज आवाज शिक्षकाचा, आवाज रायगडाचा, आवाज एका खेळाडूचा, आवाज एका फलंदाजाचा, आवाज कर्णधाराचा. आमचे जवळचे साथी समालोचक आणि मराठी भाषेवरती पकड मजबूत करणारे, ज्यांचा आवाज सातत्याने वसई विरार नालासोपारात नव्हे तर आता संपूर्ण महाराष्ट्रभर धुमधुमू लागला. या पण दिपेजी माने सर यांचा आवाज ऐकूयात. टॉस करण्यात येईल. एका बाजूला टेम्पो 11 आणि भवानी सरकार, दोन्ही टीम कॅप्टन. चेक. हॅलो, ए आवाज दे रे. हॅलो हॅलो, चेक. चला, मी भवानी सरकार टेम्पो 11. आपण या ठिकाणी यायचे. टॉस करण्यात येणार आहे. मी आमचे बामणे साहेब, श्रीपतजी बामणे, आपणास मी विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचे, आम्हाला जॉईंट व्हायचे. टॉस करण्यात येणार आहे आणि सन्माननीय बामणे साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. बामणे हॅलो हॅलो, चेक चेक. चला डीजे, आपण थोडासा. यस राज, चला लवकर जरा, बॅटरनी या पटकन घाईमध्ये. डीजे थोड़ा सा ख्याल रखिएगा कि आप ब्रेक में ही बजाइए गाना. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाने ज्यानं मुंबई परिसरामध्ये ओळख मिळवली आणि तदनंतर एसपी सारख्या संघामध्ये देखील ज्यानं चिरलेची नाईट स्पर्धा गाजवली, असा आमचा जवळचा मित्र राज गोठणकर फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. आणि त्याच वेळेला त्याच्या साथीनं देवा कदम, डावकुरे आताचा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल होते. देवा आणि राजची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्याकरिता विजय पवार. चालता बोलता क्रिकेटचा विश्वकोश हा जयेश भोसले सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूचं संपूर्ण नाव, त्याच्या गावापासून तालुका आणि जिल्हा याची इत्यंभूत माहिती अगदी कालपासून आपण ऐकतोय जयेशजी भोसले सरांच्या माध्यमातून. याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. चला, होती सुरुवात सामन्याला. अमराई कर्जत तालुक्यातील अमराई गावातून येणारा विजय पवार गोलंदाजी मार्कवरती. चला, स्टॉप वॉच सुरू करतोय आपण. पंच या गोष्टीकडे देखील आपण लक्ष ठेवायचं आहे. पहिला बॉल विजय पवारचा. स्ट्रायकर रेनकडे राज गोठणकर पाठलाग करतोय 72 धावांचा. पहिलाच बॉल सेन्सिबली केवळ कव्हर रिजन मध्ये दिशा दाखवत असताना राजनं धावपलकावरती धावांचा श्री गणेश केला आपल्या बॅटमधून. अर्थातच सांघिक धावपलकावरती आरजू 11 बोरिवलीच्या पहिली धाव लागली गेली आहे. VK 18 स्पोर्ट्स विपक्षामध्ये आरजू 11 बोरिवली अशी आपण लढत अनुभवतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी समोरच्या संघाला दिली आरजू 11 बोरिवलीने. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं की त्यांचा निर्णय योग्य आहे, परंतु नंतरच्या 3 षटकांमध्ये ज्या धावा आल्या तिथून अगदी वाहून गेला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या समोर आरजू 11 बोरिवलीचा संघ. परंतु अजूनही 5 षटकं त्यांच्याकडे शिल्लक आहेत. पहिला बॉल यावेळेस मात्र बॅटर देवा करिता.
बॅट ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेगला. हा खेळाडू जो आहे तो करतोय चूक, त्याला बीट करून चेंडू होतोय फरार सीमा पार. आलाय. धावपलक 4 न पुढे सरकतंय. धावपलक 5 या आकड्यावरती. मला वाटतं निशी कर्णेकर होते तिकडे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. रजनी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करणं देखील तेवढं सोपं काम नाहीये. दिवसाचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, रात्रीचं क्रिकेट वेगळं आहे. पुन्हा एकदा विजय पवार. विजयचा हा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला हाफ आर्म जाम करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर ज्या वेगानं बॉल डिलिव्हर झाला यष्टांच्या मागे निखिल पारवे अगदी सहजरित्या चेंडूला गॅदर करतील. डॉट बॉलची सांगता यावेळेस मात्र पाहायला मिळते. ओपन गटाच्या या लढती पाहत असताना मात्र अत्यंत सुखकारक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला अनुभवायला मिळतंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला निशी कर्णेकरच्या दिशेनं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला बॉल जास्त वेगाने डिलिव्हर झाला. पुन्हा एकदा निशी फंबल झाला आणि त्याचा फायदा 2 धावांमध्ये उचलताना पाहायला मिळाले. दोन्ही बॅटर धावपलकावरती 2 धावा पदार्थायत. धावपलक जाऊन पोहोचले जाते 7 या आकड्यावरती. धावपलकावरती जर पाहिलात तर 7 धावा आहेत. 7 धावांनी धावपलक पाठलाग करते. 72 धावांचं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाच गेला, कारण निशीने ज्या 2 चुका केल्या त्या चुका परवडणार नाही आहेत. VK18 स्पोर्ट्सला जयनेश राठोड हे पुरस्कर्ते आहेत या संघाचे. यावेळेचा बॉल क्या बात आहे, पारल्याहून कुर्ल्याला वळवला असं म्हणायला हरकत नाही आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पिचिंग जर पाहिली तर अगदी लेगस्टिकच्या बाहेर राहिली आणि तदनंतर जे हातभर वळण दिलं देवा कदमला देखील कळालं नाही की हा बॉल कुठून वळतोय. डॉट बॉल आला. जमेची बाब म्हणजे VK18 स्पोर्ट्स करिता. 7 धावांवरती धावपलक स्थिर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना शेवटचा अखेरचा एक बॉल विजय पवारचा. यावेळेस मात्र देवा कदम करिता. यावेळेसचा बॉल ऑन साइडला मोठा फटका. देवानं सांगितलं थांबायचं नाहीये, आता फेकून दिले बॉलला. RK षटकार. या रजनी क्रिकेटमध्ये चमचमता चेंडू मैदानाच्या बाहेर अगदी सहजरित्या देवानं पाठवला. या अगोदरचा बॉल जरूर राहिला गोलंदाज विजय पवारचा, परंतु त्यानंतरचा हा षटकार पाहता कमबॅक करतोय देवा. आता 72चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 13. आता इथून एकंदरीत जर पाहिलात तर चेंडू शिल्लक राहिले आहेत ते 24 आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 59. 24 चेंडू 59 धावा. 59 धावा 24 चेंडू. तब्बल 15ची सरासरी राखायची आहे. या 15च्या सरासरीनं खेळताना जर पाहिलात तर सातत्यानं मोठे फटके खेळावे लागणार आहेत, परंतु या 2 फलंदाजांना थांबवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. सकाळच्या सत्रामध्ये वाघोली संघाचा आज आयकॉन खेळताना आपण त्याला चांगली गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु तो आता सामील झालाय ओपन गटातील VK18 स्पोर्ट्स मध्ये. जयनेश राठोड यांच्या संघामध्ये तो दाखल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण अपेक्षित पाहणारच आहोत, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा कर्णधार आणि सोबतच गोलंदाजाला पाहायला मिळणार आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, हे 3 खेळाडू यष्टांच्या मागे. यावेळीचा बॉल वेगानं राज गोठणकर बॅट फिरवणार, त्याच्या अगोदरच बॉल डिलिव्हर झाला. वेगवान मारा शुभम जाधवचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. या डॉट बॉलची साखळी निर्माण करायची शुभम जाधवला. राज गोठणकरच्या विपक्षामध्ये त्याला माहिती आहे, कारण इथून जर राजची बॅट बोलू लागली तर मात्र धावा थांबवणं कठीण होईल. आखुटप्प्याचा बॉल एका वेगळ्या अनोख्या स्टाईलनं ऑन साइडला केवळ दिशा दाखवली. डीप मधून तळेखारचे प्रथम नागरिक विजय घाणेकर बॉल उचलतील. तद्वर घेतली गेली एक धाव धावपलकावरती वधारते. धावपलक 1 ने पुढे सरकतंय. 14 वरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 मिनिटाचा अवधी घेतलाय. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा ओपन गटातील पहिला सामना भवानी सरकार, ज्या भवानी सरकार टीमनं जागतिक टेनिस बॉल क्रिकेटला प्रदीप पाटील सारखा एक हिरा दिला, त्याचा मूळचा भवानी सरकारचा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच वेळेला त्यांच्या विपक्षामध्ये टेम्पो 11, काही नाशिक म्हणजे काही खानदेश, काही विदर्भ असे एकत्रित केलेले खेळाडू, त्यांना घेऊन टेम्पो याने संघ बांधलाय. टेम्पो 11. पुढचा बॉल शुभम जाधवचा.
खोला टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस राहिला, बॅटच्या बरोबर मधोमध नाही आला. अपील जरूर झालं परंतु पंच सांगतात बाहेर चाललाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. शुभम जाधवची गोलंदाजी चांगली राहिली आहे. डॉट एक डॉट अशा प्रकारची त्याची ही गोलंदाजीची. ओ हो क्या बात आहे, वेगवान मारा, अगदी गिरक्या घ्यायला लावल्या यष्टीला. मागे जाऊन स्टंप पडलाय 4 फुटावरती, दाखवला आपला वेग, पाठवलंय देवा कदमला मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. देवा कदम माघारी परतल्यानंतर मूळच्या राजापूर तालुक्यातील प्रशांत कोरगावकर, कोद्या या नावानं मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. एक 2-3 वर्षाचं जर मागे गेलात तर वरळीतील एका मोठ्या स्पर्धेमध्ये 6 बॉलवरती 6 षटकार खेळण्याचा कारनामा याच प्रशांतनं केला होता. तो कारनामा त्याला इथं पुनरावर्तित करावा लागणार आहे कारण त्याचा संघ आता अडचणीत आहे. धावफलकावरती केवळ 14 धावा आहेत. इथून अजूनही 58 धावांची गरज आहे. चेंडू त्याच्याकडे शिल्लक आहेत ते 20. आल्या आल्या स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, अपील जरूर झालं, बाहेर चाललाय की बॉल. यस पंच नटराज मुद्रेमध्ये खुणावत आहेत की हा बॉल पायावरती आदळला त्यामुळे लेग बाईटची धाव. लेग बिफोर विकेट करता रिव्ह्यू नाही आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला रिव्ह्यू केवळ वाईड आणि बीमर या दोनच गोष्टींकरिता आहे. तो देखील एकदा सफल राहिला तरच पुन्हा घेऊ शकतात, अन्यथा तो देखील मिळणार नाही आहे. एक धाव मिळते सांघिकरित्या. धावफलकावरती 15 धावा होत आहेत. आखू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं आसमानात उडवण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. वैभव पाटीलनं टिपलाय झेल. संपलाय राज गोठणकरचा खेळ. विकेटचं पतन. आरजू 11 बोरिवलीचा संघ अडचणीमध्ये सापडला असताना आरजू 11चा म्होरक्या अर्थातच योगेश कुंभार फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. आता त्याच्या संघाची वादळात अडवलेली नौका त्याला किनाऱ्याला लावायची आहे. अनेक वेळा आपण पाहिलंय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अशा वेळेला कर्णधार सातत्यानं पुढे येऊन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 15. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 57. केवळ 2 धावांचं षटक इथून हाताळलं शुभम जाधवनं. माणगाव एक्सप्रेस मला का म्हटलं जातं हे मात्र त्यानं दाखवून दिलं. पहिला बॉल यावेळेस विजय पवारचा. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म जॅब. ओहो व्हॉट अ सेव्ह. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराणा. 5 धावा आपल्या संघाकरिता वाचवल्या विजय घाणेकरनं. टाळ्यांचा गजर करा हे सांगावंच लागलं नाही प्रेक्षकांना. नुसतीच गर्दी नाहीये तर दर्दी प्रेक्षक आहे ते सुरतचे. काय जबरदस्त सेव्ह पाहायला मिळाला. या क्षेत्ररक्षणाच्या व्हिडिओ क्लिप नक्कीच तुम्हाला प्रो लिंक वाहिनीवरती पाहायला मिळतीलच. विजय घाणेकरनं दाखवलेला कारनामा त्याच्या टीमला उत्साहवर्धक ठरला. यावेळेचा बॉल अधिक आपटून टाकण्याचा प्रयत्न पंच दंडित करतील. 1 फॉर दी ओव्हरची तंबी देखील मिळेल. व्हाईट बॉल अतिरिक्त मारा. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. प्रशांत कोरगावकरनं काय फटका खेळला होता अगदी ताकदीनं, परंतु त्याच वेळेला तेवढीच ताकद झोकून दिली विजय घाणेकरनं. चांगला अडवला बॉलला. आता यावेळेस वरची कडा घेतली आहे बॅटची. मागे चाललाय बॉल. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू ऍक्शन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली. केवळ 1च धाव मिळते. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय 18 वरती. थेंबे थेंबे तळे साचे हेच पाहायला मिळालं दुसऱ्या षटकापासून. शुभम जाधव जिथं गोलंदाजीवरती आला त्यानं केवळ 2 धावा खर्ची घातल्या. आता विजय पवार आला त्यानं 2 बॉलमध्ये 3 धावा खर्ची घातल्यात. अगदी ताळेबंद गोलंदाजी यावेळेस. वा स्विचिटचा फटका. तोही एक्स्ट्रा कव्हरला पाठवून दिलाय सीमा पार. पंचांच्या इशाराची आम्ही करतोय
वाट येस षटकार तिकडच्या खेळाडूने खुणावलंय हा आहे षटकार आर के षटकार प्रशांत कोरगावकरचा हातखंड आहे स्विचिटचे फटके खेळणं जाऊया आपण त्या बाबीकडे देखील परंतु या बॉल नंतर यावेळीचा बॉल ऑन साइडला आता मात्र विजय घाणेकर चूक करतोय असं वाटलं की झेल कुठेतरी टिपला जाईल परंतु त्याच वेळेला झेल निसटला आणि सोबतच 2 धावा मिळाल्या खरं तर बॉल त्याच्यापर्यंत कॅरी झाला नाही बाउन्स वरती गॅदर करण्याचा प्रयत्न त्याचा अधुरा राहिला 2 धावा निश्चित वाढतायत धावफलक 2 न पुढे सरकतंय 26 वरती धावफलकावरती 26 धावा पुन्हा एकदा स्विच हिट वाह काय फटका खेळलाय प्रशांतनं दाखवलं आपल्या स्टाईलनं विजय पवारला आसमान षटकार तर लगातार जर पाहिला तर चांगली बॅटिंग करता असताना प्रशांतनं आपल्या टीमला थोडंसं सावरलं धावफलकावरती 32 धावा जे पहिल्या इनिंग मध्ये घडलं ते कोइन्सिडन्सली दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा घडू लागलंय पुन्हा एकदा स्विच हिटचा हा फटका जरी बॅटच्या बरोबर मधोमध नाही आला तरी परिणाम चांगला लॉंग स्टॉपला चाललाय बॉल नॉन स्टॉप सीमारेषा पार दण 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 करत चौकार आमचे सहप्रायोजक अनिलजी कदम यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत थँक्यू व्हेरी मच धन्यवाद संदीपजी 36 धावा झाल्या निम्म्या झाल्या आणि निम्म्याची गरज आहे 72चा पाठला करत असताना 18 बॉल मध्ये 36 झाल्या आता 36 ची गरज आहे तुम्ही मागच्या इनिंगच्या स्कोर शीट कडे जाल ना तिथं पण हीच परिस्थिती होती पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांच्याही गोलंदाजांना धावा दिल्या नव्हत्या परंतु तिसऱ्या षटकापासून धावा यायला लागल्या आता तीच परिस्थिती मैदानामध्ये सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तिसऱ्या षटकानंतर धावा आल्यात आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये धावा हव्यात 36 ज्या पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये जर पाहिलात ना तर 38 बनल्या होत्या आता 36 बनवायचे आहेत बरोबरीचा तुल्यबळ खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय जागतिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच करिता ओपनच्या खेळाडूंची ख्याती आपण वारंवार पाहतोय आणि आता इथून एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येणार यामध्ये मात्र काही द्विधा मनस्थिती नाही आहे एकंदरीत जर पाहिलात तर रजनी क्रिकेट वळत असताना रांदेल सुलतानिया जिमखाना या मैदानावरती थंडीचा ओघ थोडा वाढेल वेळ लक्षात घ्या 14 मिनिटांचा अवधी आपण घेतलाय अगोदरच 3 षटकांकरिता त्यामुळे तुमच्याकडे 5 ते 6 मिनिटं शिल्लक आहेत या कालावधीत तुम्हाला एक षटक हाताळायचं आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती वैभवचा पहिला बॉल उंच आकाशामध्ये उडवलाय योगेश कुंभारनं झेलच्या खाली निखिल पारवे करणार नाहीये चूक त्यानं भागवली विकेटची भूक विकेटचं पतन छत्तीस धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परतल्यानंतर आता अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये उतरलाय मैदानाच्या आतमध्ये सोहम राणे ज्या सोहमनं पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती तो सोहम आता फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय निर्धारित 11 बॉल आणि त्याच्यामध्ये बनवायच्या त्या धावा 36 प्रशांत कोरगावकर स्ट्राईकच्या अपेक्षेमध्ये आल्या वा 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 आला तसा पाठवला मैदानाच्या बाहेर सीमापार सोहमच्या बॅटमधून षटकार मध्ये जयेश सरांनी सांगितलं सोहम बद्दल त्याचं क्रिकेट मधलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे आणि का उज्ज्वल आहे त्याचं प्रात्यक्षिकरण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय केवळ त्याची गोलंदाजीची शैली नव्हे
तर बॅटिंग करतानाची जी परिभाषा आहे ती सुद्धा अगदी जोराने बोलते. धावफलक 42 वरती या षटकारानं जाऊन पोहोचलाय. 10-30ची गरज. 10-30ची गरज असताना वेल्लेप केलं बॉलला, अगदी जवळून निहाळलं. त्याने पाहिलं की हा बॉल रांदेलहून अडाजनच्या दिशेने चाललाय, त्यामुळे सोडून दिलं या बॉलला. एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलकावरती एक धाव जाऊन पोहोचते 43 वरती. 10 बॉल आता शिल्लक आहेत आणि धावा करायचे ते 29. 10-29ची गरज. पुन्हा एकदा वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती. लोअर फुल टॉस, फटका तर फसला. क्षेत्ररक्षक चाललाय वेगानं बॉलच्या दिशेनं, टिपला गेलाय झेल. सोहमचा शॉर्ट कॅमिओ इनटू द एंड. विकेटचं पतन. सोहम राणे माघारी परतल्यानंतर नायगावच्या कोळीवाड्यातील शैलेंद्र घोडेकरच्या छत्रछायेखाली ज्यानं क्रिकेटचे धडे गिरवलेत असा संचित कोळी फलंदाजी करण्याकरिता येतोय. वसई पश्चिमेकडील नायगाव कोळीवाडा परिसरातील हा खेळाडू संचित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. धावफलकावरती जर विचार केला तर 42 धावा आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 9 बॉलमध्ये धावा करायच्या त्या तब्बल 29. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने एक षटकार मारून जरी तो बाद झाला तरी इक्वेशन लेवलमध्ये कदाचित राहू शकतं. मध्ये 29 आहेत. यस शुभम आमच्याकडे एक बाब सांगतायत, नक्कीच आपण या बॉल नंतर ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. शुभम जाधव नव्हे तर प्रो लिंकचे टेक्निकल हेड शुभम ते आपल्याला एक सूचना देत आहेत. शुभम शिंदे. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं फटका, हा देखील फसला. जसा संचित आला तसाच तो माघारी परतला. आणखी एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. माघारी परतलाय तो अर्थातच संचित कोळी. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवराज लाड, ज्यानं अप्रतिम दुसरं षटक हाताळलं होतं, तो देवराज लाड फलंदाजीला येतोय हॅट्रिक बॉल फेस करण्याकरिता. हॅट्रिकचा विचार केला तर जागतिक क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जर कोणी घेतली असेल तर पाकिस्तानच्या जलालुद्दीन नावाच्या एका गोलंदाजाच्या नावावरती तो कारनामा राहिलाय. परंतु इथे आर.के. चषकामध्ये आपण 2-3 हॅट्रिक्स पाहिल्यात. देवराज लाड जो आता बॅटिंगला आलाय त्यानं स्वतः देखील हॅट्रिक घेतली आहे. विकेट हॅट्रिक घेतली. आता तो विकेट हॅट्रिक थांबवण्याकरता मैदानामध्ये आलाय. आता समीकरण जर पोहोचवायचं झालं तर आपण पोहोचूयाच प्रेक्षकांपर्यंत. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये धावा करायचे ते 29. 8 बॉल 29. या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका बंधनकारक अपेक्षित आहे आरजू 11 बोरिवलीला. आरजू 11 बोरिवली की आरजू यही रहेगी. 2 गेंदों में एक बड़ा हिट जरूर आना चाहिए. हम फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं आरजू माफ करिए सुल्तानिया जिमखाना रांदेल के सभी हमारे मैनेजमेंट कमेटी का, जिन्होंने ये मैदान हमें अवेलेबल करके दिया है. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल खेळायचा होता. कांदिवलीला जरूर गेला. बोरिवलीला क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येता येता राहिला. एक झाली, दुसरी करता वळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झालाय. 2 धावा धावफलकावरती वधारतायत. प्रशांत सांगतोय धावा येऊ देत, आल्या पाहिजेत. तो पळालाय दुसरी धाव. या 2 धावांनी धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 45 वरती. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 27. एक मोठा हिट, एक मोठा फटका अपेक्षित आहे. एक सूचना या षटकानंतर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. 20 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय, त्यामुळे आता एक फिल्डर एक्स्ट्रा जो आहे तो सर्कलमध्ये घ्यावाच लागणार आहे. धाव नाकारली प्रशांत कोरगावकरनं. या बॉलवरती हिट केलाय, रनआउट. देवराजला परतावं लागेल. पंच 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय, त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये घ्या. पहा प्रेक्षक हो, घर बसल्या आपण जे लाईव्ह प्रक्षेपण प्रो लिंक स्पोर्ट्स वरती पाहताय, तुमच्याकरता एक सूचना आहे. कोणत्याही युट्यूब वाहिनीची जी लाईव्हची लिंक असते ती केवळ 12 तासाच्या अवधीकरिता काम करते. 12 तासाचा अवधी आता संपायला आलाय, म्हणून आम्ही लाईव्ह लिंक चेंज करतोय. या मॅच नंतर दुसऱ्या नव्या लाईव्ह लिंक वरती सामना चालू राहील. तुम्ही याच वाहिनीवरती आता ही सामने पाहताय.
तर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच बेल आयकॉनला पहिल्यांदा हिट करा, त्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आमच्या आर के स्पोर्ट्स चषकाला. म्हणजेच काय तर एकंदरीत प्रो लिंक वाहिनीवरती येणाऱ्या सगळ्या मॅचेस तुम्हाला लिहिल्या बघता येतील घर बसल्या. चला जाऊया मॅचकडे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. होता तुम्हाला माहिती आहे पेनलाइज आपल्याला केलं जाते, तर तुम्ही वेळ वाचवणं गरजेचं होतं. सगळ्यांकरिता नियम सारखे आहेत. धावफलकावरती 45 आहेत. 27 ची गरज आहे. रोडगाव रोहा तालुक्यातील खेळाडू निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. नियम बनवणाऱ्यांसाठी देखील नियम थांबत नसतात. नियम हे सगळ्यांकरिता सारखे असतात. सातत्यानं एक नक्कीच बाब सांगेन की हे नियम सांगणाऱ्यांकरिता नियम शिकवणाऱ्यांकरिता कसे असतात. तर गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षकांकरिता एक स्पर्धा झाली. तिथे देखील या नियमांना अनेक शिक्षकांच्या संघांना देखील पॅनलाइज केलं गेलं. त्यामुळे नियम हे कोणासाठीच थांबत नाहीत किंवा कोणासाठीच जर पाहिलात तर बाजू घेत नाहीत. सगळ्यांकरिता सारखे नियम. आरके चषकाचा तो देखील नियम आपण पाहिला. सकाळचा एक नियम आपण पॅनल्टीचा तो देखील पाहिला. बरेचसे नियम आहेत ते क्रिकेटला आणखी कठोर आणि शिस्तबद्ध करण्याकरिता सहकार्य करतात. त्यामुळे सगळ्यांनी अवलंबन करणं गरजेचं आहे. बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलकडे जाऊयात निशी कर्णेकरच्या. निशीचा पहिला बॉल ऑन साइडला लॉंग लेग कडे खेळण्याचा प्रयत्न, हाणून पाडला निशीनं, डॉट बॉल. आता 5 बॉल शिल्लक आहेत. कंपल्सरी 5 बॉलवरती 5 मोठे फटके खेळावेच लागतील. 5 बॉल आणि 27 ची गरज. प्रशांत कोरगावकरला जिथं दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक आली नाही तिथं शुभम जाधव हावी राहिला आणि त्यामुळेच की काय थोडंसं समीकरण आता अवघड झालंय त्याच्या टीम करिता. यावेळीचा बॉल खोलात टाकला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला प्रशांतचा. आणखी एक डॉट बॉल. आता क्रिकेटच्या परिभाषेतील थोडंसं अवघड समीकरण. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. परंतु विसरून चालणार नाही. एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल एक्स्ट्रा धावा आल्या तर मात्र धावा तिथून देखील बनतात. चला टेम्पो 11 आणि भवानी सरकार आपण सज्ज राहायचं आहे. आता स्विच हिट केला, फटका चांगला, परंतु या धावा आता अपुऱ्या राहतील. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय. धावफलक अर्धशतक बार. धावफलकावरती धावा होत आहेत. माफ करा 49. पुढचा बॉल निशीचा. चला थोडासा अधिकचा वेळ घेतला जातोय. केवळ औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. धावफलकावरती 49 आहेत. प्रशांत एकटा लढला जरूर, परंतु त्याचा हा प्रयत्न थोडासा अधुरा राहिला. यावेळेचा बॉल शॉर्ट जाब केलाय. अगदी नजर नव्हती बॉल पर्यंत, परंतु ताकद होती या फटक्यामध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. प्रशांतच्या बॅट मधून आणखी एक चौकार. यावेळीचा बॉल कोलाट टाकला. प्रशांतने केवळ सन्मान दिला गोलंदाजाला. एकच धाव मिळेल प्रशांतला. मित्र प्रशांत अगदी अक्षरशः एकटा नडलाय, परंतु त्याचा हा प्रयत्न अपुरा जरी राहिला असला तरी त्याच्या या प्रयत्नांकरिता टाळ्या व्हायला हरकत नाही मी म्हणतो. स्विचिटचे त्याचे फटके जर पाहिलात तर युवकांना प्रेरणा देणारे राहतील. चांगली फटकेबाजी त्याची राहिली. शेवटचा एक बॉल आहे. शेवटचा एक बॉल वरती कव्हर क्षेत्रामध्ये मोठा फटका. क्षेत्ररक्षक चाललाय झेलच्या खाली. विजय पवार जरूर, परंतु त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. या चौकारानं जिंकणार नाहीये सामना, परंतु मन जिंकली आहेत फलंदाजाने. वेल प्लेड टीम VK18 स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक बॅड लक टीम आरजू 11 बोरिवली. मी गेले कित्येक वर्ष समालोचनाला या स्पर्धेला येतोय. आरजू 11चा संघ भलेही या स्पर्धेमध्ये पराभूत होत असेल, परंतु त्यांची दरवर्षीची या स्पर्धेमधील एंट्री ही फिक्स आहे
आणि निश्चित पुढच्या वर्षी देखील त्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. आरजू 11 बोरिवली करता देखील एकदा जोरदार टाळ्या करूयात. चेक त्यांच्या संघाला शुभेच्छा देऊयात. येस